आज आपण तांदळाच्या पिठाचा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा हे बघणार आहोत। सर्वात आधी एका भांड्यात पाऊण वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यात अर्धा वाटी दही, आंबट दही, साखर, तेल आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एका दिशेने फेटून घ्यायचं आहे। पीठ थोडं घट्ट वाटत होतं म्हणून त्यात पाणी घालूयात। थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे। छान असं मिक्स झालेलं आहे। हे मिश्रण आपण 20 ते 25 मिनिटं झाकून ठेवूयात। 20 ते 25 मिनिटांनंतर त्यात अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पीठ असं चांगलं फ्लफी झालेलं आहे। ढोकळा पात्राला तेल लावून त्यात ढोकळ्याचं पीठ घालून व्यवस्थित टॅप करून घेऊयात। लाल तिखट भुरभुरायचं आहे। कुकरमध्ये पाणी गरम करून 25 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ वाफळून घ्यायचं आहे। पंचवीस मिनिटानंतर ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे। ढोकळ्यासाठीची फोडणी तयार करूयात। गरम तेलात जिरे मोहरीची फोडणी, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे, ढोकळा छान फुललेला आहे। पाहिजे त्या आकारात कापून तुम्ही बघू शकता। साखरेचं पाणी घातलेलं आहे फोडणीमध्ये। फोडणीवर ढोकळा घालून छान मिक्स करून घ्यायचं। आपला ढोकळा तयार आहे। रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा।